शिवसमारंभाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मां ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्त्व इति मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ओम शांति शांति शांति। श्री गुरु उत्तर देतात आहे आणि जिज्ञासू जो शिष्य आहे हा उत्तर ऐकण्यासाठी अधीर आहे, वाट बघतोय. आणि श्री गुरु सांगतात आहे श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचो वाचा सौ प्राणस्य प्राणः चक्षुष्य चक्षुर अतिमुच्य धीराः प्रत्यास्मा लोकात अमृता भवन्ति. काय सांगितलंय शिष्याने? मनसो मनोयत, मी मनाचंही मन आहे. आत्मा कोण आहे? मनाचंही मन आहे. माझा तो कोण आहे? तो मनाचंही मन आहे. त्याचं स्पष्टीकरण करतात. मन शब्दाचा अर्थ अंतःकरण वृत्ती, म्हणजे बुद्धी, चित्त, अहंकार सगळं झालं. आताचा जो कानाचा कान आहे तोच मनाचं मन आहे. जो कानाचा कान आहे तोच मनाचं मनही आहे. आत्मचैतन्याचे प्रकाशाशिवाय अंतःकरणाला संकल्प, विचार, निर्णय आणि त्याचा व्यापार करण्याचं बळच प्राप्त होत नाही. मग आता अंतःकरणाला कोणामुळे बळ मिळतं? आत्मचैतन्याच्या प्रकाशकत्वामुळे. आणि म्हणून आत्मचैतन्याशिवाय मनाला मनपण प्राप्त होत नाही. म्हणून मनन करण्याचा, निश्चय करण्याचा, स्टोअर करण्याचा, काय अवधारणा करण्याचा इत्यादी ज्या शक्ती आहेत त्या आत्मचैतन्याच्या अधिष्ठानामुळे अंतःकरणाला प्राप्त होतात. मग आत्मचैतन्य स्वरूप अधिष्ठानच बुद्धीची बुद्धी आहे. भाषा थोडीशी बदलली, पुन्हा मनाच्या मनाची बुद्धीची बुद्धी म्हणली. तेच अंतःकरणाला निर्णय घेण्याचा म्हणून शब्द वापरला यत. मनसो मनोयत हा प्रत्यय या ठिकाणी सर्व ठिकाणी जोडून घ्यावा. श्रोत्रस्य श्रोत्र हा मनसो मनोयत म्हणजे बुद्धीस्य बुद्धीयत, चित्तस्य चित्तयत, अहंकारस्य अहंकारायत. हा यत प्रत्यय सगळीकडे जोडून घ्यायचा आणि मग लक्षात ठेवायचं की तो मनाचं मन आहे. आता कानाच्या कानाबद्दल काल सविस्तर सांगितलं असल्यामुळे मनाच्या मनाबद्दल आज सगळं समजलेलं आहे असं मी गृहीत धरतो. आणि म्हणून वाणीची वाणी आहे. आता कर्मेंद्रियाबद्दल बोलणं चालू आहे. याचा अर्थ सर्व कर्मेंद्रियांचा तो करता. हात कोणामुळे चालतो? पहिल्यांदा जीभ चालते. काय शब्द आहे? जिभेचा पट्टा. कसा शब्द आहे? मराठी जाणणाऱ्याला चांगला समजतो हा. जिभेचा पट्टा. तसं चैतन्य ही वाणीची वाणी आहे, वाचेची वाचा आहे. वैखरी मध्यमा पश्चंती परादी ज्या वाणी म्हणती तया पंचमेची दीप्ती असे वत्सा. श्री गुरु शिष्याला सांगतात. श्लोक पाहायचा आहे 34.
तर या पंचमेची दीप्ती असे वसता हा पाचवा आहे. हा कोण आहे? वाणी किती आहे? 4. आणि हा कोण आहे? पाचवा. 4 वाणींचा प्रवर्तक, 4 वाणींचा प्रकाशक, याला पाचव्या वाणीचं सामर्थ्य असं म्हणतात. हे समजण्यासाठी आहे, नाही तर तो पाचवी वाणी आहे असं म्हणाल. तो वाणी नाही. पाचव्या वाणीचं सामर्थ्य म्हणजे आता वाणीला सामर्थ्य दिलं म्हणून 4 वाणींना सामर्थ्य देणारी ही पाचवी वाणी आहे असं म्हणायचं. त्याला वाणी म्हणायचं नाही, त्याला प्रवर्तक असं म्हणायचं, त्याला प्रकाशक असं म्हणायचं, त्याला सामर्थ्य शक्तिवान असं म्हणायचं. पण तो शक्तिमान म्हणायचं, पण समजून घ्यायचं. सौ प्राणस्य प्राणाहा. स आणि उ आहे बर का, सौ नाही आहे तो. 6 उ. प्राणस्य प्राणाहा. प्राणाच्या व्यापाराने विशिष्ट असा प्राण, प्राणाच्या व्यापाराने विशिष्ट असा प्राण. आता प्राण हा वृत्ती विशेषाने प्राण आहे. आम्हाला सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं? कंठाशी आला तरी जाऊ देत, रस्ता द्यायचा नाही, अडकून ठेवायचं. मुलगी यायची असते, तिची भेट व्हायची असते आणि तिला माझ्याबद्दल काय वाटतं, मला कोणी ओळखलंय तर तू स्वतःलाच नाही ओळखलं, तुला जग कसं ओळखल? पण जे लोक आपल्याला चांगलं म्हणतात त्यांनी आपल्याला ओळखलं असं आपल्याला वाटतं. थोडस बोलू का? ही विशेषत्वाची ओळख की सामान्यत्वाची ओळख? जर त्यांनी मला विशेषत्वाने ओळखलं असेल तर मग मी आत्मा आहे. आत्मा विशेष आहे की सामान्य आहे? मग त्यांनी मला खरं ओळखलं का? त्यांनी मला खरं ओळखलं नाही, त्याला मी खरं समजलो. काय काय आहे शास्त्राने जर नीट विचार केला तर मग कळतं की ज्याने मला खरं ओळखलं असं वाटतं तो मला खरं ओळखत नसतो. आणि खूपदा लोक आपल्या समोर गोडगोड बोलत असतात पण पाठीमागे त्यांचे भाले काढून ठेवलेले असतात. हे आम्हाला गोड बोलण्याने काय वाटतं? यांनी मला ओळखलं, यांनी मला ओळखलं. तर यांनी ओळखल्यानंतर मला काय वाटतं? माझा कोण? माझा कोण? मग आम्ही त्याच्यावर प्रेम करायला लागतो आणि मग काही दिवसात तो आपले दात दाखवतो. मग आम्ही म्हणतो की आम्ही काय केलं, चुकलो. समोर समोर कसं बोलायचं? गोड गोड बोलायचं. मागे कसं बोलायचं? सवय असते. अशी सवय ज्या माणसाला असते तो प्रपंचात यशस्वी असतो. समोर गोड बोलायचं आणि मागे आपले तेवर दाखवायचे, प्रपंचात गोड बोलणार. त्यामध्ये आपला विषय प्राणस्य प्राण आहे. आणि आम्ही जर स्वतःची अशी खरी ओळख करून घेतली तर, आई सांगत असते मुलांना, आपलं घर बाबांनी सांभाळलं. चांगली आई असेल तर घर कोणी सांभाळलं? बाबा होते म्हणून हे सगळं. का बरं आज एकट्यात? बाबांनी सांभाळलं म्हणून घर चांगलं आलं. आणि मग चांगले बाबा असतील तर ते म्हणतात आईनी सांभाळलं म्हणून घर वर आलं. पण प्रारब्धाने घर वर आलेलं असते. आई बाबांना जर ते घर वर आणायचं असतं तर याच्या आधी 25 वर्षापूर्वी का नाही आणलं? सहज प्रश्न आहे. त्यावेळी काय होती? ताकद होती अंगात,
तेव्हाच घरवर घेऊन यायचा. 5-50 लाख रुपये तेव्हाच घेऊन यायचे 25व्या वर्षी. आता 60व्या वर्षी घरवर आणलं असं म्हणण्यापेक्षा 25व्या वर्षी 60-70 लाख रुपये आणून दिले असते, घरवर येऊन गेलं असतं. ज्यांना जे याला वर समजतात त्यांच्यासाठी म्हणून राहिलं. पण ते जेव्हा वर यायचं होतं तेव्हाच येतं, जेवढं वर यायचं होतं तेवढंच येतं. आणि जेव्हा खाली जायचं आहे तेव्हा खाली गेल्याशिवाय राहत. मोठमोठ्या फॅमिलीज रुईन झालेल्या आहेत. भुईसपाट म्हणतात. रुईन शब्दाचा अर्थ काय होतो? ज्या मोठमोठ्या फॅमिलीज त्या सुद्धा निस्तनाभूत झाल्या आहेत. लक्षात ठेवा. काय झाल्या? निस्तनाभूत झालेल्या आहेत. आणि आम्हाला वाटतं की जाऊद्या. ऊर्ध्वं प्राण मुन्नयत्यपानं प्रत्यगस्थार्थी कठोपनिषद. येन प्राणाः प्रणीयते तदेव ब्रह्मं त्वद्वित्ति केनोपनिषद. येणारा हा श्लोक. याचा सविस्तर आपण त्यामुळे पाहू, ज्यामुळे प्राण प्राणानं क्रिया करतो ते ब्रह्मस्वरूप आहे. प्राणाची कोणती क्रिया? प्राणानं क्रिया म्हणजे अपान उदान वगैरे वगैरे सगळ्या ठिकाणी तो जी क्रिया करतो त्याला प्राणानं क्रिया म्हणायचं. म्हणजे सगळ्या 5ही प्राणांच्या क्रिया येऊन गेल्या, उपप्राणांच्या पण क्रिया येऊन गेल्या. आणि त्या ज्या आहेत ते ब्रह्मस्वरूप आहे. काका काय म्हणतात? प्राण इंद्रियांचा नेता असे तयाही नियंता. प्राणाचा सुद्धा नियंता आहे. तो प्राणाची प्राणतत्वता जाणी येते. तो प्राणाची प्राणा तत्वता जाणी येते. प्राणाचा तत्व प्राणच आहे. प्राणाची प्राणा तत्वता. प्राण हा इंद्रियांचे नेतृत्व करणारा असला तरी त्यालाही नियंता म्हणून प्राण आहे. तो प्राणाने जाणायचा आहे. कोणी जाणायचा आहे? प्राणाला प्राणाने जाणायचं आहे. इथे प्राण हा घ्राणेंद्रिय या अर्थाने उपलब्ध आहे. या अर्थाने उपलब्ध आहे. नाकाने प्राण आत घेणे, प्राण सोडणे अशा अर्थाने आहे. प्राणा जो स्वय प्राण तो प्रगट नसे जाण. पण प्राणांचा जो खरा प्राण आहे तो काही प्रगट नाही. प्राण प्रगट आहे. उश्वसन आणि श्वसन प्रगट आहे. प्रत्यक्षादी प्रमाण न चाले तिथे. काय म्हणतात काका? 38. तिथे प्रत्यक्षादी प्रमाणाचा संबंध येत नाही. मग आता काय करावं? प्राणा जो स्वय प्राण तो प्रगट नसे जाण. प्राणाचा जो प्राण आहे तो मात्र प्रगट नाही. आता प्राणावर आणखीन खूप आहे. 38व्या ओवीनंतर 50, 51, 52, 53 सगळे प्राणावर दिलेले आहेत. ऐसे जो जाणी ऐकून घ्या. तेणे हेची कळो येई जो प्राणा प्राणपण देई. तोची आत्मा असे पाही चैतन्य रूप. प्राणाला ज्याने प्राणपण दिलं त्याला आत्मा असं म्हणतात. ऐसे जो जो वाणी जाणी तो पुत्र कलत्रा न गणी. असं जो जाणतो. पुत्र म्हणजे मुलगा, कलत्र म्हणजे नातेवाईक, देह संबंधित आप्त यांची तो काय करत नाही? न गणी, गिनती करत नाही. म्हणजे हे जे बोललो तेच, जे आधी बोललो मुलगी यायची आहे तेच. जो प्राणाच्या प्राणाला जाणतो तो मूलबाळ बायको नवरा असला विचार करत नाही. भय न धरी मरणी. प्राण जाण्याची भीती बाळगत अमर होय. सगळ्यात जास्त भीती कशाची असते? प्राण जाण्याची भीती असते. कशाची भीती असते? भाषा कशाची सुरू आहे? प्राणाची.
विषय काय आहे नेहमी लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त भीती प्राण जाण्याची असते. वाघ जेव्हा हरणाला पकडतो तेव्हा तो इथे दाबतो. माणसाला जेव्हा त्याचा सफाया करायचा असतो तेव्हा इथे दाबतो. त्याला श्वसन नलिका प्राण त्याचा अवरुद्ध झाला की तो मरतो. हे वाघाला सुद्धा कळतं. बरोबर काय असतात, कोणताही प्राणी असो त्याची बरोबर श्वास नलिका करतात ते आणि ती आवडतात. आणि म्हणून त्यावेळेला भीती वाटण्याचं कारण काय वाटते त्यावेळेला? आजूबाजूला कोण असतं? जाऊ द्या, ज्याचं तरी इमॅजिन करा. ही गोष्ट कठीण असते. आजकाल आयसीयू मध्ये असतात आणि एकही ओळखीचा आजूबाजूला नसतो. हा जात असतो आणि बाजूच्याला मोबाईल पाहण्याशिवाय दुसरं काहीही सुचत. पांढऱ्या कपड्यांमध्ये असतात, त्यांचा मोबाईल मध्ये काहीतरी चालू असतं, त्यांचं लक्ष नसतं. नातलगांना एंट्री, आतमध्ये भीती वाटते. काय वाटते? आता सोबत कोणीही नाही, मग तो स्टाफ म्हणतो आम्ही आहो ना सोबत. वाटते का सोबत आहो म्हणून? नाईलाजाने हो म्हणावं लागते. पण ते सोबत आहे असं वाटते का? विश्वास नसतो ते सोबत असतील म्हणून. म्हणून काका म्हणतात भयन धरी मरणी अमर होय. तया कर्तव्या नुरे काही शरीर आस्था नाही. आसरून नुरे आन देही वासने पोटी पुढचा जन्म घेईल असं म्हणत. काहीतरी राहिलं की पुढचा जन्म घ्यावा लागतो. काहीतरी बारीकस जरी राहिलं तरी घ्यावा लागतो. मग आता विषय आहे चक्षुष्य चक्षुः, डोळ्याचा डोळा. जगता पाहे जो डोळा तोही स्वय आंधळा. जो आपल्या डोळ्यांनी जगाला पाहतो तो स्वतः काय आहे? आंधळा आहे. कारण नेत्राची या मुळात तिसरा नेत्र. आम्हाला तिसरा नेत्र म्हणजे उघडला की जसं 4 वाणीच्या मागे 5वी वाणी आहे असं म्हटलं, तसं नेत्राच्या मागे तिसरा डोळा आहे असं म्हटलं. जगाला पाहणारा डोळा हा स्वतःला बघू शकतो का? म्हणून काकांनी म्हटलंय तोही स्वय आंधळा. जो डोळा जगाला पाहतो तो डोळा स्वतःला पाहू शकत नाही. तो स्वतःला नाही पाहू शकत, तो जगाला पाहतो. याला खरं काय समजतं तुम्ही? काय झालं आता? उलटा काय म्हणतात त्याला? कोर्टात कसं मांडणी झाली आहे आता. तो स्वतःला नाही पाहू शकत, तो जगाला खरं बरोबर कसं पाहत असेल? म्हणून डोळ्याने दिसतं ते खरं नाही. कारण डोळ्यांनी अध्यस्त दिसतं, डोळ्यांनी अध्यास भासतो, पण डोळ्यांनी खरं ते दिसत नाही. दिसतंय का? डोळ्यांनी जर खरं दिसलं असतं तर एअरपोर्टवर बाकीची चाचणी कशाला केली असती? नुसतं डोळ्यांनी पाहिलं असतं माणसाला, जा नका जाऊ. पण सगळी चाचणी करतात, तपासणी करतात. कशासाठी केली असती? तपासणी करण्याची गरज काय होती? काही गरज नव्हती. पण आम्ही ती केल्याशिवाय राहणार नाही. कारण डोळ्याला नीट दिसत नाही म्हणून कानाने अंदाज घेतो, म्हणून हाताने अंदाज घेतो आणि एवढं झाल्यावर मनाने अंदाज घेतो.
म्हणजे डोळ्याला सगळं दिसते का? जे मनाला दिसते ते डोळ्याला दिसत नाही. डोळा नादाच्या बाबतीत आंधळा आहे, डोळा स्पर्शाच्या बाबतीत आंधळा आहे, डोळा गंधाच्या बाबतीत आंधळा आहे. कितीतरी ठिकाणी डोळा आंधळा आहे, तरी आम्ही त्याला फार डोळस समजतो. मोराला शेकडो डोळे असतात. किती असतात? मोरपिसांना शेकडो डोळे असतात, पण त्याला आंधळा डोळा असं म्हणतात. त्याला आंधळा डोळा असं म्हणतात. आमचा डोळा जोपर्यंत अधिष्ठानाला बघत नाही तोपर्यंत आंधळा आहे. आणि अधिष्ठानाला बघणाऱ्या डोळ्याला ज्ञानदृष्टी असं म्हणतात. अधिष्ठानाला ज्या डोळ्यांनी बघितलं त्या दृष्टीला ज्ञानदृष्टी असं म्हणतात. असे अज्ञान जोवरी कर्म देह शोधी तोवरी. होय अजय ज्ञानाची उभारी कर्मची नासे. 54. कर्म देह शोधी तोवरी. कर्म काय करताय? हे पहा, ते पहा, हे कर, ते कर, असं कर, तसं कर, इथे जा, तिथे जा. किती हौस असते माणसाला. आणि अशी जोपर्यंत असते तोपर्यंत अधिष्ठान गवसत नाही. गवसत का? नाही गवसत. आम्हाला काय शोधायचं आहे? अधिष्ठान शोधायचं आहे. आणि इकडे तिकडे शोधतोय, तर मग काय शोधायचं आहे? कळतंय का? उदाहरण असं सुचलं की उपनिषदात देऊ नये. देऊन देतो. मुलगी बघायला गेला, खूप नातलग बसले होते, सगळ्यांना पाहिलं त्यांनी, पण त्याची नजर भिरभिर देत आहे. कोणावर काही स्थिर झालेली नाही. जेव्हा मुलगी येते तेव्हा ती नजर त्याची स्थिर होते, तेव्हा त्याला बाकीच्यांकडे बघावं असं वाटत नाही. असं अधिष्ठान दृष्टी जर विकसित झाली तर अध्यस्त विषयाकडे बघावं असं वाटणार नाही. आणि जोपर्यंत अध्यस्त विषयाकडे बिरबिर बघतोय तोपर्यंत त्याला अधिष्ठान सापडलेलं नाही. उदाहरण तात्कालिक आहे. एकदा अधिष्ठान समजलं की अध्यस्थावर खेळतच नाही, अधिष्ठानावर खेळतो. पण असा जो असतो त्याला धैर्यवान असं म्हणतात. काय म्हणतात? धैर्यवान असं म्हणतात. अतिमुच्च धीरा. आणि परमार्थामध्ये उच्च धीराची गरज आहे, अत्यंत धैर्याची गरज आहे, फार मोठ्या पेशन्सची गरज आहे, खूप मोठ्या हिमतीची गरज आहे. आणि असे जे धैर्यवान असतात तेच अमृत स्वरूपाला जाऊन मिळतात. अमृत तत्वाची प्राप्ती फक्त ज्ञानानेच होते. ज्ञात्वा विमुच्यते. साधक संसार सागरातून मुक्त होण्यासाठी विमुच्यते, कायमचा मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणारा असतो, त्याला धैर्यवान असं म्हणतात. काय असतं? एका गुरुकडे जा, असं कर, दुसऱ्या गुरुकडे जा, तसं कर, तिसऱ्या गुरुकडे जा, तसं कर, चौथ्या गुरुकडे जा. चारही गुरूंनी काय काय सांगितलं त्यातलं जे जे पटलं ते कर. कधी पदयात्रा कर, कधी रथयात्रा कर. जी गोष्ट माझ्या मनाला पटत नाही ती मी करत नाही, जी पटते ती मी करतो. पण
श्री गुरु सांगतात तसंच केलं पाहिजे. माझ्या मनाचा रोल चालत सहला आहे बरं तसंच शब्दामध्ये माझ्या मनाचा रोल चालत नाही. पण परमार्थात आम्ही काय करतो? आई वडिलांनी सांगितलं तेही करतो. बाहेर कोणी प्रवचनात सांगितलं तेही करतो. टीव्हीवर कीर्तनात ऐकलं तेही करतो. पुस्तकात वाचलं तेही करतो. पण कोणी आपला जवळचा सल्लागार असला तर त्याने सांगितलं तेही करतो. आणि सगळं करण्यामध्ये जे करायला पाहिजे तेवढं होत नाही. आणि जो सगळीकडे धावतो तो अधीर आहे. आणि जो एका ठिकाणी निष्ठेने स्थिर असतो तो धैर्यवान आहे. धैर्यवान स्वरूप धैर्यवान पुरुष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असतो. गुरुतत्वाच्या ठिकाणी स्थिर असतो. अध्यस्त कधीही स्थिर होऊ देत नाही. फिरता पंखा आहे आपल्यावरती पाहून घ्या. त्या पात्यांकडे बघायचा प्रयत्न करा. त्यातले एक पातं सतत बघायचा प्रयत्न करा. चक्कर येऊन पडाल. पण जो दंडा बघतो त्याला काहीच होत नाही. जो विध बघतो त्याला वर बघावं लागत. आत्मतत्व बघण्यासाठी वर बघावं लागते का? पण सेंचुरी मारली की कुठे बघायचं असते? मैदानामध्ये सुद्धा असं बघतात. कुठे आहे तो? कोणी गेलं की कुठे बघतात? असं बघावं लागते का? असं वेगळं वर बघितल्याने काही सापडते? वरी काही असते? धैर्य कशाला म्हणतात हे समजायलाही फार फार मेहनत करावी लागते. कारण धैर्य टिकवणं फार कठीण असतं. समजलं तरी टिकवणं फार कठीण असतं. कागद देहादी इंद्रियांना मी म्हणून घेतो आणि सर्व विकार स्वतःवर आरोपित करून घेतो. म्हणून तो संसाराला सत्य मानून तो आपल्या अंगावर ओढवून घेतो. ओढवून. आता जर मूल लहान आहे कोणावर अवलंबून आहे? त्याचं कोणी केलं पाहिजे? नातू पण लहान आहे त्याचं कोणी केलं पाहिजे? अर्थातच मी अस्मादिक. का? आई वडील लक्ष देत नाही त्याच्याकडे बरोबर. त्यांना वेळ नसतो. कोणाची जबाबदारी? आजी आजोबा. याचा अर्थ जबाबदारीपासून पळून आम्ही दुरावं हे म्हणण्याला नाही. दुरावा ठेवणे हा परमार्थच नाही आहे. काही काही लोकांना काय वाटतं आपण बरं आहे, आपण कधी मनच नाही घातलं त्यांच्यात. हा रस्ता नाहीच. करून न करणे हा रस्ता आहे. कळताय का? काही लोक म्हणतात आम्ही काय आता मुलीच्या संसारात लक्ष घालत नाही. काय घालायचं? त्यात घालण्याचा विषयच नाही. घालत असशील तर मूर्ख आहेस. आणि तू राहतच नाही ना तिथे. तू काय सांगतोस मी लक्ष नाही घालत, माझं अटॅचमेंट नाही आहे. जिथे तू राहतो तिथे अटॅचमेंटचं बोल. ते घरची कामवाली बहिणी आली तर अस्वस्थ होतो आणि तिकडे अटॅचमेंट नाही असं म्हणतो. आहे की नाही? माझ्या मामांना काळजी पडली नातीचं लग्न कसं होईल. ते ऑस्ट्रेलियात. आणि काळजी कुठून करतात? यवतमाळात. करणार काय आहे? काहीच नाही. काहीच करणार नाही.
ज्यांना इथे माझ्या घरापर्यंत येता येत नाही ते तिथे काय करणार आहे? मग फक्त काळजी करत बसायची, ब्लड प्रेशर घटवून घ्यायचं. देहाच्या जन्माला मी जन्मलो समजतो, देहाच्या मरणाला मी मेलो समजतो. बालक तरुण वृद्ध मी झालो असं समजतो. स्त्री पुरुष गरीब श्रीमंत मंद मेधावी समजून वृत्तीनुरूप क्षणोक्षणी स्वतःची भूमिका बदलतो. चांगल्या भूमिकेत प्रसन्न आणि सत्वगुणी असतो, वाईट भूमिकेत काम क्रोधी लोभ मत्सरी रजतम असतो. बुद्धी तादात्म्याने स्वतःला ज्ञानी किंवा अज्ञानी समजतो, चित्ताशी तादात्म्याने स्वतःला स्मृती किंवा विस्मृतीवान समजतो. आजकाल मला आठवत नाही काय भाषा आहे. आणि अहंकाराशी तादात्म्याने स्वतःला गर्व किंवा अपमानित झाला असं समजतो. ऐसा करता म्हणसी तेने तू कष्ट असे. अनात्म वस्तूला आत्मभाव समजून चालल्यानंतर कष्ट झाल्याशिवाय राहत नाहीत आणि मग शोकमोहरूपी संसारात बद्ध होतो. भीती चिंता काळजी नैराश्य यातून बाहेर पडणं असं अशक्य होत जातं. कसा कसा प्रसन्न जातो, आत 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 जात राहतो चक्रव्यूहामध्ये. कोणतं व्यूह? बरोबर. मग बाहेर येता येत नाही. मग आता मी काय करू? तर काय करू कोणाला विचारतो माहिती आहे? जो फसलाय त्यालाच. कोणाला विचारतो? आपल्याच बायकोला, आपल्याच नवऱ्याला, आपल्याच मुलाला, आपल्याच नातलगाला, आपल्याच शेजाऱ्याला विचारतो काय करू मी सांगा. आता तोही स्वतः तेवढाच फसलेला असतो. तो म्हणतो अरे सगळेच फसत असतात, तू कशाला वाईट वाटून घेतोस? काय म्हणणार तो दुसरं? ज्याचे पाय घोट्यापर्यंत चिखलात फसलेले आहे त्यांनी पुन्हा घोट्यापर्यंत फसलेल्यालाच विचारायचं चिखलातल्या माणसाला आता काय करू म्हणून. तर तो म्हणतो काही नाही, फसतच असतो ना, आतमध्ये जातच असतो. थोड्या वेळाने आपण दोघंही जाऊ. जो निघाला त्याला विचारायला पाहिजे ना, की जो चिखलात आहे त्यालाच विचारायचं. अनेक अनर्थ संकुल हा संसार. हा अनेक अनर्थांचं संकुल म्हणजे संसार. संकुल कळतंय ना? व्यापारी संकुल नावाची पाठी असतात आजकाल मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये. त्या ठिकाणी खूप दुकानं असतात, पण तिथे खूपच दुकानं असतात. संसारामध्ये अनेक अनर्थांचं आहे संकुल. संसार काय आहे? अनेक अनर्थ संकुल हा संसार. हा लिहून ठेवा व्याख्या. अनेक अनर्थांचं संकुल आहे. अनर्थ कळतोय सगळ्यांना, सांगायची गरज नाही, नित्य अनुभवाचा विषय आहे. संसार अनेक अनर्थांचं आगर आहे. काय आहे? ऐकायचं आणि सोडून द्यायचं. भोगजळ जसं आपले तहान भागवू शकत नाही तसा संसारातला भोग जीवाला तृप्त करू शकत नाही, शांती देऊ शकत नाही. हे कोरलं पाहिजे बुद्धीवर, नाही तर हृदयावर. भक्ती असेल तर हृदयावर. शेवटी निर्णय बुद्धीलाच घ्यायचा असतो. तुकोबारायांना नजराणा दिला शिवरायांनी. काय केलं त्यांनी? याचं मला काम नाही असं म्हटलं. आजच्या परिस्थितीत जरी आपल्याला नजराणा दिला समजा, आपण काय म्हणू? घेऊ 2-5 जन्म, पण पुढच्या पिढ्यांची व्यवस्था करून घेऊ. राजांनी नजराणा पाठवला असं म्हणू की नाही आपण? त्याच्यासाठी वैराग्य लागतं. त्याच्यासाठी वैराग्य लागतं. एक माधवनाथांची कथा मला आठवली आहे. स्वामी माधवनाथ कोण आहे? असं पुढे चलो. मरुची गावात उन्हामध्ये वाळू कशी होते? पाणी आहे असं वाटतं.
हुबेहूब चमकते ती पाण्यासारखी. आणि मग ते पाणी आहे असं समजून आपण तिच्याकडे धावतो आणि ती वाळून निघते. संसार इतका फसवा आहे. कदली स्तंभवत केळीचा खांब, आतमध्ये पर्यंत एकही केळ सापडत पोकळच असतो. कांदा पोकळच असतो. गंधर्व पत्तनम, आकाशामधलं विश्व खोटच असतं. रज्जू सर्प वत, अजून किती उदाहरणं द्यायला पाहिजे. आणि शेवटचं उदाहरण स्वप्नवत, कल्पित. तुम्ही म्हणाले नेहमीचेच आहे उदाहरण. आणि याच्यापासून जो स्वतःला वाचवतो, अमृता भवंती प्रत्यास्मा लोकात अमृता भवती. जैनी देह हे जाई, तैचिका ज्ञान होई, कर्म देहा संगे राही मरणावरी. देह असेपर्यंत कर्म सुटलं नाही. श्वास उश्वास होणार, जेवण खावण होणार, पाहिजे नको होणार. पण मी देह आहे हे अज्ञान निवृत्त झाल्याबरोबर ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही. पाठी तो देह पडता, लिंग देह नासे पुरता. होई कर्माची सांगता, मिळे मोक्ष. एकदा स्थूल देह गेला आणि लिंग देह पडला तर कर्माचा विषय संपला. आमचं कर्म कधीतरी थांबलं पाहिजे की नाही, की थांबवलं पाहिजे? थांबवलं पाहिजे. नसता उपद्व्याप बंद करता आला पाहिजे. अशा ज्ञानाचा देह पडला, लिंग देहाचा ज्ञान नाश झाला तरीही तो मोक्षाला मिळतो. एवढं मोठं फळ अमृत स्वरूपाचं, इतकं मोठं फळ लाभतं. आणि प्रश्नामागील जी भूमिका आहे देहाची उंच उच्च वरच्या पातळीवर आहे, उत्तराचा दर्जा सुद्धा तेवढ्याच पातळीवर आहे. म्हणजे उत्तर काय आहे आता? अमृता भवद्दी हे उत्तर आहे. श्रोत्रस्य श्रोत्रमचं उत्तर काय आहे? तो अमृत रूप होतो. हे जर जाणलं कानाचा कान तर तो अमृत रूप होतो असं उत्तर आहे. आणि अमृत रूप होण्याचं सर्वश्रेष्ठ फळ मिळत असताना हे जाणावं की जाणू नये आम्ही? पण उपनिषद जाणण्यासाठी गर्दी असते का? कारण त्याच्या मागचं बारकावा वर्म जाणता आलं तर सर्वश्रेष्ठ फळ अमृत रूप होता येईल. उत्तराचं स्वरूपही त्याच योग्यतेचं आहे जशी प्रश्नाची उंची आहे. प्रश्नाची उंची जशी आहे तसंच उत्तराचं स्वरूप आहे. जन्म आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी त्या ज्ञानाच्या उलट्या पलटीतून बाहेर येता आलं पाहिजे. यमाच्या पलटीतून स्वतःला सोडवून घेता आलं पाहिजे. आणि असं ज्याने सोडवून घेतलं त्याला अतिमुच्च धीरा धैर्यवान असं म्हणतात. सूक्ष्म तैलबुद्धी त्याचा अर्थ समजू शकते. प्रत्यक्ष अर्थानुरूप आचरण, तंतोतंत साधन, सांगितल्याप्रमाणे वागणं हे मोठ्या धीराचं लक्षण आहे. रूढ बुद्धीला गूढ अर्थ समजणं आणि समजावून सांगणं खूप कठीण आहे. कोण म्हणताय असं? हे रूढ बुद्धीबद्दल सांगतात आहे. मूढ बुद्धीला शक्यच नाही आहे. कळतंय का मी काय म्हणतोय ते? आलं लक्षात? मूढ बुद्धीला शक्यच नाहीये, पण रूढ बुद्धीला हे अत्यंत कठीण आहे. महाकठीण शब्द वापरलाय. म्हणजे रूढी सोडून तो वळायला तयार नसतो. 3 जण फिरायला गेले तर तीन जण आहे म्हटलं की तो पिचकतो. आता तो सगळ्यांमध्ये एक आत्मतत्व आहे हे पाहू शकेल का? ज्याला चौथ्याची गरज वाटते तिथे तो सगळ्यांमध्ये एक आत्मतत्व आहे हे पाहू शकेल का? नाही पाहू शकत. म्हणून रूढ बुद्धी ही बदलली पाहिजे. जुन्या घड्या या मोडल्याच पाहिजे. आता रूढ बुद्धीलाच हे कठीण आहे. महाकठीण शब्द वापरलाय. मूढ बुद्धीला काय सांगता? म्हणून समजलेल्या अर्थाचं साधनात रूपांतर करून घेणं हे महाकठीण काम आहे.
हे जरी समजलं ना आता, तरी याचं साधनेमध्ये रूपांतर करणं फार कठीण आहे. रूढ असलेल्या जीवन पद्धतीत जे रुळलंय, जे अंगवळणी पडलाय, त्याच्याकडे जाऊन ठेपलं तर काहीतरी असतं ही कल्पना कोणी जर नाही दिली तर रूढतेकडे त्या पलीकडे जाऊन बघण्याची इच्छाच होत नाही. रूढ जीवनाला मागे टाकण्याचं एक अत्यंत मोठं धैर्य लागतं. रूढ पद्धतींना बाजूला टाकण्याचं मोठं धैर्य लागतं आणि त्याला धीर असं म्हणतात. काही लोक रूढी एकदमच मोडतात, पण ते आत्मतत्वासाठी मोडत नाही. आम्हाला पटत नाही म्हणतात, आम्ही काही घाबरत नाही असं म्हणतात. ते नाही आहे धैर्यवान. नाही तर मग पुन्हा त्याला धैर्यवान म्हणू आम्ही. ते धैर्यवान नाही आहे. धैर्यवान कोण आहे? आत्मतत्वासाठी जो रूढ पद्धतीनं बाजूला टाकतो तो धैर्यवान आहे. बाकीचे धैर्यवान नाही, जे पाळतच नाही त्या रूढी, त्यांना धैर्यवान म्हणण्याला काही अर्थच नाही. कारण त्यांना त्याचं महत्वच कळलं नाही. रूढींचं पहिले महत्व कळलं पाहिजे. महत्व कळल्यानंतर त्या बाजूला टाकते आल्या पाहिजे. जो स्नानच करत नाही तो म्हणेल की मला स्नान केलं पाहिजे असं काही वाटत नाही, तो कोणता असा तीर मारला असतो. ज्याला त्याचं महत्व कळलं की प्रातःकाळी उठण्याचं महत्व काय आहे, स्नान संध्या करण्याचं महत्व काय आहे, त्यानंतर त्याने रूढ पद्धतीला उल्लंघून समोर गेला तर जमतो, नाही तर जमत नाही. नाही तर मंत्रांचा नुसता अर्थ कळतो, पण साधनात रूपांतरित करून घेणं मोठं कठीण काम आहे. म्हणून मोठं कठीण आलं पुन्हा. आता आधी कठीण म्हटलं होतं, आता मोठं कठीण म्हटलं. इथे म्हणतात मूढ बुद्धीला तर आत्मा कळणे हा विषयच नाही, संभवतच नाही. पण रूढ बुद्धीला हे फार कठीण आहे. आणि समजा समजलोच रूढ बुद्धीला, तर अंगीकारण्याचं धैर्य नसल्यामुळे समजून उपयोगी पडत. आपल्यातल्या एका साधकाने प्रश्न विचारला होता मला की ते दिवे लावतात, कोणता दिवस असतो तो, ज्याचे त्याचे दिवे असतात, आणि मग तेवढा दिवा मग नाही लावला तर काय होईल, आणि लावला तर काय होईल, आणि मग ते असं झालं त्या दिव्यामध्येच राहिले, पुढे चलायला तयार नाही. म्हणून प्रथम मूढ बुद्धीतून बाहेर यावं लागतं आणि मग रूढ समजती पद्धतीतून बाहेर निघावं लागतं. अनेक सांधे बदलावे लागतात आणि जुनी दप्तर सोडावे लागतात. खूप खडखडाट आवाज येतो, वैचारिक स्तर वर वर न्यावा लागतो. धैर्यवानाचं लक्षण सांगतोय. आणि याला फार धैर्य लागतं. ते एकवटून वैचारिक साधन टिकवून ठेवण्यास फार कठीणता येते. याला अतिमुच्च धीर असं म्हणतात. या धैर्यामध्ये वैराग्य जपणं हा महत्वाचा भाग असतो. अर्थातच रूपांतर साधनेमध्ये करणं हे फार कठीण आहे आणि याला वैराग्याची मदत लागते. वैराग्य जपायला विवेकाची जोड लागते आणि कृत्रिम त्यागही बळजबरीने केलेला चालत नाही. बळजबरीने त्याग केलेला चालत नाही, स्वेच्छेने करावा लागतो. म्हणून रुळलेल्या मार्गातून बाहेर निघणं फार मुश्किलीचं काम आहे. कृत्रिम त्याग बळजबरीने होता कामा नये. हा खडखडाटाचा त्रास कितीही झाला तरी दिशा बदलता कामा. कालच मला एकाने विचारलं की मी हे सगळं सोडून देऊन आता परमार्थाकडे लागू का? हो, सगळं सोडतो आणि बस तेवढं परमार्थ म्हणजे परमार्थ, तर दुसरं काही करतच नाही. म्हटलं मला जेवायला जायचं आहे. याचा अर्थ तुमची इच्छा नाही मी परमार्थाकडे लागावं. मी म्हटलं रामकृष्ण हरी. म्हणून दिशा बदलता कामा नये. ध्येय धूसर होतं. काय होतं? ध्येय धूसर होतो. फाटे फुटू देता कामा. अभ्यासाला फाटे कधी फुटतील याचा काही भरोसा नाही. गती वाढती असण्याची गरज आहे. गती कुठे कमी करायची आणि कुठे वाढवायची हे पण समजलं पाहिजे.
आपलं जे चंद्रयान आहे याची गती बहुतेक 17,000 किलोमीटर पर आवर आहे. 17,000 किलोमीटर पर आवर. आणि आता आपण 100 किलोमीटरवर आलेलो आहे चंद्रापासून. किती? 100. म्हणजे किती वेळात येईल चंद्र? किती वेळात येईल? सेकंदाच्या काही भागात येईल. पण त्याला 5 दिवस लागणार आहेत चंद्रावर जायला. का 5 दिवस लागणार आहेत? त्या गतीला आता मंद 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 करत आणत आहे. तोपर्यंत तो भोवती चक्कर मारणार आहे. त्याला उतरण्याचा आदेश तोवर नाही. कारण एवढ्या मोठ्या गतीने जर गेला तर तो आदळून नष्ट होत जाईल, संपत जाईल. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानाची गरज असते. आणि म्हणून आता थोडस विषयांतर झालं तरी समजून घ्या. त्याचं 2 भागात रूपांतर झालं. शेवटचा 5वा 4था टप्पा झाला. आणि आता जो भाग गती कमी करत आणतोय भोवती, त्याचं नाव विक्रम आहे. काय नाव आहे त्याचं? विक्रम नाव आहे. तर पराक्रम कशात आहे? या ठिकाणी गती आवरण्यात पराक्रम आहे. विषयाकडे धावण्याची जी गती आहे ती आवरण्यात पराक्रम आहे. म्हणून त्याचं नाव विक्रम ठेवलेलं आहे. आणि ही याची 5वी स्टेप आहे आता विक्रमची. तो आता गती आवरत 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 मग गती पूर्ण ताब्यामध्ये आली की 100 किलोमीटर फक्त त्याला उतरायचं आहे. कारण लाखो किलोमीटर गेलेला आहे. 100 आता चिल्लर गोष्ट आहे. यवतमाळ अमरावती पण तेवढंच अंतर आहे जवळपास. 100 किलोमीटर उतरायचं आहे. उतरल्यानंतर तो चंद्रावर स्थिर होणार आहे. स्थिर झाल्यावर काही तासांनी तो उघडणार आहे आणि त्यातून एक वस्तू बाहेर निघणार आहे जी सगळी चंद्राची माहिती देणार आहे. त्याचं नाव प्रज्ञान आहे. काय नाव आहे त्याचं? प्रज्ञानम ब्रह्म. त्याचं नाव प्रज्ञान आहे. मग प्रज्ञान सगळी माहिती पुरवणार. कोण पुरवणार? विक्रम इथपर्यंत येतोय आणि प्रज्ञान सगळी माहिती मिळवतोय. आपला विषय आहे वैराग्याने या गोष्टी आवरत 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 इथपर्यंत आणायच्या आहे. आणि मग प्रज्ञानापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे. त्याला धैर्य लागतं. काय लागतं? आणि ते उच्च धैर्य लागतं. म्हणून अतिमुच्च धीरा हा, जे एवढा धीर धरू शकत नाही त्यांना परमार्थ अंगवळणी पडत नाही. आता कळला असं समजूया आपण. पण कळला तरी वळत नाही. रोज सत्संग ऐकतो आणि जसे तसे काय म्हणतात त्याला, कोरडे. कशामध्ये वाहून जाईल सांगता येत नाही. अभ्यास करायला लागलं की अभ्यासाचाच वेळ लागतो. बोलायला लागलं की वक्तृत्वाचाच वेळ लागतो. वैराग्याला लागलं वैराग्याचाच वेळ लागतो. तर मग लोक म्हणतात तुमच्यासारखं वैराग्य नाही. मग त्याला वैराग्यानेच खूप मग कडू कारलंच खाऊन दाखवावं असं वाटतं. माझ्या एका जवळच्याने 4-5 कारलेच खाल्ले होते. खरी गोष्ट आहे, गंमत नाही सांगत आहे. तुम्ही जरी हसत असाल तरी ही घडलेली गोष्ट आहे. मग मी म्हणलो बा कारले खाणं म्हणजे वैराग्य कसं होईल? तसं असेल तर सगळे प्राणी वैराग्य आहे नाही का? म्हणून वेळ कशाचा लागेल सांगता येत नाही. आणि या वेळ लागलं की मला ज्ञान झालं हा जो समज असतो, या रूढीतून पुन्हा बाहेर येण्याची गरज. अतिमुच्च धीरा हा, त्याला अतिमुच्च धीरा असं म्हणतात. म्हणून धीर कमी पडता कामा नये. धैर्य असणाऱ्याला पुढले सगळे मार्ग खुले होतात. म्हणून परमार्थाला जबरदस्तीचा रामराम यशाकडे घेऊन जात नाही. जबरदस्तीने परमार्थ करायचा नाही. स्वेच्छेने मनाला काय करता आलं पाहिजे, मला मोल्ड करता आलं पाहिजे. प्रॅक्टिस सोडायची, आजपासून सोडली असं होत नाही. तरी तू पेशंट सोडले तरी पण तुझ्या मनामध्ये पेशंट येऊनच राहिले आहे. इतके आले असते किंवा समोरच्या माणसाकडे गर्दी झाली तर माझं खुदखुदणं चालू होऊन जाते. मी नाही म्हणून त्याच्याकडे एवढे. याचं सुद्धा खूपदा वाईट वाटतं आम्हा लोकांना. गावाला जातो, प्रॅक्टिस बुडली
तुमचं गेली असेल प्रॅक्टिस, जाऊ द्या हो, असं काही वाटत नाही. पण त्याची वाढली, अरे त्याची वाढली असेल, याचं जास्त पोट दुखतं, मत्सर जातात नाही. म्हणजे एखाद्या वेळेला आपली बुडली गावाला गेलं तर चालते असं वाटतं, पण ते पेशंट दुसरीकडे गेलेले सहन होत नाही. म्हणून जबरदस्तीने रामराम नाही जमत. प्रॅक्टिस सुद्धा जबरदस्तीने सोडून नाही होत, मन त्याच्यातून काढता आलं पाहिजे. उद्या लोक म्हणतील का हो तुमची चालतच नव्हती प्रॅक्टिस म्हणून तुम्ही निघाले, ऐकून घ्या. लोक म्हणतील खूप जमवून ठेवलं तुम्ही गव्हाण म्हणून तुम्ही निघाले, काय विशेष आहे? म्हणजे मी प्रॅक्टिस सोडल्यानंतर माझी पाठ थपथपवली पाहिजे असं सुद्धा वाटून घेता कामा नाही. नाहीतर परमार्थ हाती लागत नाही. व्यवहारात समजुतीचा त्याग आपण पुष्कळ करतो, पण मोठ्या लाभावर डोळा असतो म्हणून लहान लाभ आम्ही सोडतो. मुलीला का बरं हुंडा देतो? तिचं जीवन सुखात जावं म्हणून हुंडा देतो. जाऊ द्या म्हणतो, गेलं पैसे तर पैशाचं काय करायचं आहे, अशी भाषा असते. पण मोठ्या लाभावर डोळा असतो म्हणून लहान लाभ सोडतो. आता उदाहरण नाही देत, फक्त खरा लाभ, आत्मलाभ हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे हे जर लक्षात आलं, बुद्धीची ही खात्री न पटल्यामुळे विषय त्याग होत नाही, समजून सुद्धा होत नाही. मला वाटतं की यांच्यासारखं शर्ट घेऊनच टाकावा, मग व्हावं निवृत्त. लोक म्हणतात की इतका छान शर्ट तुम्हाला फारच छान दिसेल, आणि मग तेवढ्यासाठी काय होऊन जातं, मन हे होऊन जातं, आणि मग संग त्याग झाला नाही, या वस्तू त्याग झालाय. म्हणून सोडलेली प्रॅक्टिस मनात येता कामा नाही. मग पुढे लोकांना सांगायचं माझी केवढी होती तुम्हाला काय सांगू. याला सोडणं म्हणत नाही. हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे याची खात्री झाल्याशिवाय बाहेरच्या हलक्या गोष्टी सुटत नाहीत. आपल्याकडे राजे सुद्धा राज्य सोडत असत. डॉक्टरनी प्रॅक्टिस सोडणं चिल्लर गोष्ट आहे, राजे आपलं राज्य सोडत असत. म्हणून यल्लाभाना परा लाभो, यद सुखांना परम सुखम, यद ज्ञात्वाना परम ज्ञानम, ब्रह्मत्तेव धारयेत, यद दृष्टवाना परम दृष्टम, यद भूतवाना पुनर्भवः, यद ज्ञात्वाना परम ज्ञेय, तद ब्रह्मेत्तेव धारयेत. दोन्ही आत्मबोधांचे आहेत. गीतेमध्ये वेगळं सांगितलंय, पण हेच सांगितलंय. या लाभाच्या परम लाभम नान्यते नादिकम तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. अध्यात्म विद्या विद्यानाम, म्हणून ही सर्वश्रेष्ठ विद्या आहे, ही मला जाणून घेताच आली पाहिजे. इतकी श्रेष्ठ विद्या जगणं आणि अनुभवणं यात काय मौज आहे, हे ज्याला कळलं ना त्याला बाकीचे त्याग करणं कठीण जाणार नाही. पण हा त्याग हा सर्वश्रेष्ठ लाभ आहे हे जोवर कळत नाही ना, आता होत नाही हो प्रॅक्टिस म्हणून सोडणं नाही जमत. आणि म्हणून असा धैर्यवान पाहिजे, धीर धरी रे धीर धरी, धीरापोटी असती मोठी फळे रसाळ गोमटी. अशा पद्धतीने मी धैर्यवान आहे. नुसतं वाट पाहत बसणं म्हणजे धैर्य नसे, तर तसं मन शांत ठेवणं म्हणजे प्रॅक्टिस सोडणं एवढाच उद्देश नाही आहे यात. वैराग्य कसं लागेल एवढं लागेल. म्हणून संत समागमी धरून आवडी करावी तातडी परमार्थाची. उद्या जीवन संपलं तर मी काय करू असा विचार आला पाहिजे, आणि लवकर इकडलं सगळं सोडता आलं पाहिजे. तू झरझडून वहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग, तया लागसी अव्यंग लाभती अव्यंग निजधाम, तया पावसी अव्यंग निजधाम माझे. असं निजधाम प्रत घेऊन जाणारा हा मंत्र आहे उपनिषदांचा. आणि ह्या मंत्राचा आपल्या जीवनात अंगीकार करता आलं पाहिजे, एवढा विचार याच्यावर होण्याची गरज
आहे असा जर झाला तर माझं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी. आता 10 तारखेला केनोपनिषद, 9 तारखेला एकादशीचं भजन, 8 पर्यंत सुट्टी. रामकृष्ण हरी. शिवसमारंभाम् शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. ओ